सांडगे बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे सांडगे बनवले जातात. उन्हाळी वाळवणमध्ये सांडगे ही रेसिपी बनवलीच जाते आणि ही रेसिपी वर्षभर खाल्ली जाते. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत आणि ही रेसिपी चटपटीत तयार होते. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आज आपण कैरीचे सांडगे पाहणार आहोत. काय? कैरीचे सांडगे? हो, कैरीचे सांडगे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 4 कैऱ्या घेतल्या आहेत. कैऱ्या अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या, कारण यातला धूळ कचरासुद्धा निघून जाते आणि कैरीतली जी उष्णता असते ती कमी व्हायला मदत होते. कैरी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कोरड्या कापडाने पुसून घ्यायची. त्यानंतर वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आणि कैरी घेताना थोडीफार आंबट कमी असेल ना ती कैरी घ्यायची, म्हणजे कैरीचे जे सांडगे आहेत ते चवीला मस्त लागतात आणि चटपटीत तयार होतात. त्यानंतर कैरी व्यवस्थित अशी सोलून घेतल्या. त्यानंतर किसणी घ्यायची आहे. तर इथे तुम्ही कोणतीही किसणी घेऊ शकता, बारीक दात्याची घ्या किंवा जाड दात्याची घ्या. तर इथे मी जाड दात्याची किसणी घेतली आहे आणि त्या जाड दात्याच्या किसणीने सर्व कैऱ्या आहेत त्या किसून घ्यायच्या आहेत. तर व्यवस्थित कैऱ्या किसून घेतल्या. त्यानंतर एका भांड्यामध्ये हा किस आहे कैरीचा तो काढून घेतला. त्यानंतर काही आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर यामध्ये 1 चम्मचभर हळद, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चम्मचभर हिंग, 1 चम्मचपेक्षा कमी घालायचा हिंग, मिरेपूड घालायची 1 चम्मचभर, चवीनुसार मीठ घालून घेतले आणि 2 मोठे चम्मचभर पांढरे तीळ घालून घ्यायचे. त्याने दिसायलासुद्धा सांडगे छान दिसतात आणि चवीलासुद्धा मस्त लागतात. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे बेडगी मिरचीचे तिखट. फक्त रंगासाठी आपल्याला हे तिखट घालायचे आहे. अजिबात यामध्ये तिखटवाले तिखट वापरायचे नाही आणि हाताने एकजीव करून घ्यायचे. अगदी हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे पोहे. तर इथे 1 मूठ होईल एवढे मी पोहे घेतले आहेत. तर पोहे कोणते घ्यायचे? तुम्ही पातळ पोहे घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा जाड पोहे घेतलात तरीसुद्धा चालणार आहे. तर इथे मी जाड पोहे घेतले आहेत आणि हे जाड पोहे तुम्हाला असेच जर घालायचे नसतील तर तुम्ही मिक्सरला थोडेसे फिरवून हे घातलात तरीसुद्धा चालेल. तर हे जाड पोहे आहेत ते व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि हे असेच आपल्याला थोडेसे बाजूला ठेवायचे आहेत, म्हणजे पोहे व्यवस्थित असे नरम होतील आणि नरम झाल्यानंतरच याचे सांडगे आपल्याला तयार करायचे आहेत. तर 20 मिनटासाठी हे मी बाजूला ठेवते, म्हणजे पोहे व्यवस्थित असे नरम पडले जातील. तर 20 मिनटानंतर इथे मी पाहते छान असे हे पोहे नरम पडले आहेत आणि दिसायलासुद्धा मस्त दिसत आहे. तर याचे आपल्याला सांडगे घालून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आणि प्लेटमध्ये इथे मी सांडगे घालून घेते. जसे आपण नॉर्मली सांडगे घालतो ना तसेच आपल्याला हे सांडगे घालायचे आहेत आणि सांडगे घालताना छोटे छोटे घालायचे, म्हणजे लवकर वाळले जातात. त्यामुळे छोटे छोटे हे सांडगे घालून घ्यायचे आणि घालताना अशा पद्धतीने घालायचे, म्हणजे अजिबात पसरत नाहीत, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. आणि खरंच हे सांडगे चवीला चटपटीत होतात. वरण भातासोबत खा किंवा आमटी भातासोबत खा, चवीला मस्त लागतात. तर भाजीला काही नसेल घरी तर अशा पद्धतीने हे सांडगे बनवायचे आणि वर्षभर तुम्ही हे सांडगे बनवून ठेवू शकता. काहीच नसेल भाजीला तेव्हा हे सांडगे तळायचे आणि जेवणाच्या ताटात घ्यायचे. 1 नंबर आणि 2 घास तुम्ही जास्तीचेच खाले या सांडग्यांसोबत. तर इथे मी 2 ताटांमध्ये हे सांडगे घालून घेतले. आता हे तुम्ही कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही फॅनखाली वाळवलात तरीसुद्धा चालेल. तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये वाळवा, नसेल तर फॅनखाली 2 ते 3 दिवस लागतात फॅनखाली वाळवण्यासाठी. आणि
अगदीच थोडेसे ऊन आले ना तर उन्हामध्ये नक्कीच वाळवून घ्या, तरच हे वर्षभर सांडगे छान असे टिकल्या जातात. त्यानंतर इथे मी 2 ते 3 दिवसानंतर हे तुम्हाला सांडगे दाखवते. खूप मस्त असे झालेले आहेत. अजिबात हे नरम नाही आहेत, छान असे कुडकुडीत झाले आहेत, कारण मी हे उन्हामध्ये छान असे वाळवून घेतले आहेत. आणि हे सांडगे चवीला चटपटीत, आंबट मस्त असे झाले आहेत. खरंच खूप मस्त. तर अशा पद्धतीने तुम्ही हे कैरीचे सांडगे केव्हाच बनवलात नसाल तर एकदा नक्कीच बनवून ठेवा, म्हणजे वर्षभर तुम्हाला खायचं असेल आंबट तर अशा पद्धतीने तुम्ही हे सांडगे खाऊ शकता. तर आपले इथे सांडगे तयार झालेले आहेत. लगेचच तळून घेऊया. तर त्यासाठी इथे मी गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये 5 ते 6 सांडगे सोडून घ्यायचे. सांडगे सोडून घेतल्यानंतर व्यवस्थित हे तळून घ्यायचे तेलामध्ये. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा. लो फ्लेमवरती मस्त असे हे तळून घ्यायचे. त्यानंतर हे काढून घ्यायचे आहेत. काढून घेतल्यानंतर टिश्यू पेपरवरती इथे मी काढून घेते. खरंच दिसत आहेत एवढे छान ना, त्यापेक्षा चवीला खूप सुंदर हे कैरीचे सांडगे तयार झालेले आहेत. तर या कैरीच्या सांडग्यांसोबत तुम्ही वरण भात खाऊ शकता. अप्रतिम चवीचं लागतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.